नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह मध्ये पाहणार आहोत की लाडक्या बहिणी योजनेसाठी जी ई-केवायसी आहे ती ई-केवायसी कशी करायची। भगिनींनो, हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या, कारण तुम्ही भरपूर चुका करणार आहात याची मला पूर्ण कल्पना आहे आणि तुमच्या चुका होणार नाही ह्याची मी काळजी पूर्णपणे या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आणि ज्या पण चुका होणार आहेत त्या सगळ्यांवरती मी उत्तर याच व्हिडिओमध्ये देणार आहे। तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज भासणार नाहीये। फक्त 5 ते 10 मिनिटांमध्येच आपण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती लाईव्ह मध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर असे महिला लाभार्थी असणार आहे ज्या विधवा आहेत, ज्यांचे पती जीवित नाही आहेत। मग आता या ठिकाणी पोर्टलवरती तुम्हाला ई-केवायसी करताना तुमच्या पतीचे या ठिकाणी आधार कार्ड टाकायचे आहे आणि आधार कार्डला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती OTP तुम्हाला या ठिकाणी जाणार आहे। आता तुमच्या पतीचं जर आधार कार्डच अस्तित्वात नसेल तर या ठिकाणी काय ऑप्शन आहे याबाबत सुद्धा मी माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर अशा पण महिला लाभार्थी आहेत ज्यांचे अविवाहित आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांचा आधार कार्ड नाही आहे, किंवा अशा महिला लाभार्थी सुद्धा आहेत ज्या विवाहित आहेत पण त्यांच्या पतीचे आधार कार्ड या ठिकाणी अस्तित्वात नाही आहे, किंवा आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबर कोणता आहे हे माहीत नाही आहे। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्येच देणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचण्यासाठी, अचूकपणे माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा। तर चला भगिनींनो, आपण लाईव्हमध्ये पाहूयात की लाडक्या बहिणी योजनेची ई-केवायसी अचूकपणे कशी करायची। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये ओरिजिनल ह्याची जी वेबसाईटची लिंक आहे ती वेबसाईट लिंक दिलेली आहे। चुकीचे वेबसाईट लिंकसुद्धा आहेत, त्याच्यामुळे त्यावरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही पहिली वेबसाईट येईल, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्ही जो केवायसीचा ऑप्शन आहे तो ऑप्शन इथं अवेलेबल नाही आहे। मग अशा ठिकाणी तुमच्यापर्यंत हा ऑप्शन पोहोचण्यासाठी तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे। बघा तुम्ही लाईव्हमध्ये सगळी प्रोसेस आहे। रिफ्रेश केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पॉपअप नवीन येणार आहे केवायसी करण्यासाठीचा। तर तुम्ही इथं पाहू शकता पहिली वेबसाईट आहे, वेबसाईटवरती क्लिक केलं, वेबसाईटवरती पोर्टलवरती तुम्हाला इथं केवायसीचा ऑप्शन असतो। ऑप्शन नाही आला तर तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे। यानंतर या पॉपअपवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। इथं जो महिला लाभार्थी आहे त्या महिला लाभार्थ्याचा आधार नंबर इथं टाकायचा आहे। आधार नंबर टाकून झाला, या ठिकाणी जो इथं स्क्रीनवरती दिसत आहे तोच कॅप्चा इथं टाकायचा आहे। तुम्हाला पुढे जसा दिसत आहे तसा टाकायचा आहे। जर कॅप्चा येत नसेल तर पुन्हा एकदा रिफ्रेश करायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे। बघा कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली मी सहमत आहे हा एकच ऑप्शन आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। मी सहमत नाही आहे ह्याच्यावरती करायचं नाही आहे, मी सहमत आहे हा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। याच्यानंतर तुमची परमिशन घेतली जाईल की त्या आधार नंबरवरती OTP जाणार आहे। तर OTP पाठवण्यासाठी OTP पाठवा हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमच्या त्या आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती OTP गेलेला आहे, तो OTP पाहायचा आहे। OTP या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे। यानंतर सबमिट करा हा जो ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आता ह्या प्रकारे ऑप्शन असेल। यामध्ये अशी महिला आहेत ज्या विवाहित आहेत, त्यांनी पतीचं आधार नंबर इथे टाकायचा आहे। अशा महिला आहेत ज्या अविवाहित आहेत, त्यांनी या ठिकाणी तुमच्या वडिलांचं आधार नंबर टाकायचं आहे। ज्या महिलांचे वडील अस्तित्वात नाही आहेत, जीवित नाही आहेत, किंवा ज्या महिलांचे पती जीवित नाही आहेत किंवा त्यांचं आधार कार्ड उपलब्ध नसेल तर या ठिकाणी काय करता येतं, तर या ठिकाणी तुमच्यासाठी कोणताही ऑप्शन किंवा अधिकृत माहिती इथं अवेलेबल नाही आहे। ज्यावेळेस याच्यावरती ऑफिशियल अपडेट येईल त्यावरती मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा। आता इथं तुमच्या पतीचे किंवा वडिलाचे आधार नंबर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकायचा आहे आणि कॅप्चा जर जात नसेल तर रिफ्रेश करायचं आहे। खाली यायचं आहे, मी सहमत आहे हा ऑप्शन आहे, यावरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। यानंतर तुमच्या पतीच्या आधार नंबरवरती किंवा वडिलाच्या आधार नंबरवरती OTP गेलेला आहे, म्हणजेच आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती तो OTP जाणार आहे। तो OTP या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि या ठिकाणी टाकून सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे। OTP आधारला लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती जाणार आहे। इथं तुम्हाला जात प्रवर्ग निवडायची आहे। आता तुम्ही SC ST मागासवर्गीय जे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। त्यासाठी तुम्हाला
निवडा हा जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुमचे कास्ट कुठले आहे ते तुम्हाला माहीत नसेल नेमकं काय निवडायचं याबाबत मी कमेंट करा तुम्ही, याबाबत मी तुम्हाला नक्कीच कमेंटमध्येच उत्तर देईल। तर या ठिकाणी तुमची जी कास्ट आहे ती जात प्रवर्ग तुमचा आहे तो निवडून घ्यायचं आहे। जात प्रवर्ग निवडून घेतल्यानंतर खाली दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे जी कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये एकच व्यक्ती विवाहित असू द्या किंवा एक अविवाहित असू द्या, त्यापैकी एकच व्यक्ती या ठिकाणी लाभ घेत आहे, म्हणजेच एकच विवाहित आणि एकच अविवाहित अशा प्रकारे घेत आहे असं असेल तर इथं तुम्हाला होय म्हणून क्लिक करायचं आहे। बघा, होय म्हणून क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इथं या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये कोणताही तुमच्या परिवारातील व्यक्ती नाही आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी होय म्हणूनच क्लिक करायचं आहे। या ठिकाणी मी स्वतःसुद्धा कन्फ्यूज झालो होतो होय करायचं की नाही करायचं, स्पष्टपणे GR मध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला होय वरतीच क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्ही शासकीय सेवेमध्ये कोणताही व्यक्ती तुमच्या कुटुंबातील नाही आहे त्यासाठी होय वरती क्लिक करायचं आहे। होय वरती क्लिक करून झाल्यानंतर सगळी माहिती तुम्ही दिलेली आहे ती खरी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं स्क्वेअर बॉक्स आहे यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट करा हा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला KYC प्रक्रिया पडताळणी तुमची पूर्ण झालेली आहे असा एक मेसेज जाणार आहे। तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता, तुमच्यासमोर ह्या प्रकारे मेसेज असणार आहे।